महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे। दरवर्षी आपण जर पाहायला गेलं तर विविध शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात होता, परंतु यावर्षी अत्यंत वेगळ्या पद्धतीने रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। आणि विशेष म्हणजे या वर्धापन दिनामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणीला जे आहे ते याच रायगडच्या पायथ्याशी सुरुवात केली जाणार आहे। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुरुवातीला रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक होतील आणि त्याच ठिकाणी संपूर्ण सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो आजपासून केला जाईल आणि उद्यापासून संपूर्ण राज्यभरामध्ये जे आहे ते सर्व महाराष्ट्र सैनिकांनी प्राथमिक सदस्य होण्याचं आव्हान जे आहे ते काल स्वतः राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून केलं होतं। या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक वेळा वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात होता, परंतु यावर्षी रायगडच्या पायथ्याशी जे आहे ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे। ज्या ठिकाणी सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला जाणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ते मनसेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेले आहे। मोठं पेंडाल जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। कोणतंही मोठ्या स्वरूपाचं भाषण होणार नाही, परंतु अत्यंत साध्या पद्धतीने जे आहे ते यावर्षीचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। कारण की ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकीमध्ये नक्की पराभव झाल्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे जे आहे ते अजून देखील सर्वांचं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे येत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सर्व काही बोललं जाईल अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते स्वतः मनसेच्या नेत्यांनी दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु ज्या ठिकाणी सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला जाणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। सुरुवातीला राज ठाकरे आणि संपूर्ण नेते रायगड किल्ल्यावरती जातील आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्यासोबतच सदर आहे त्या ठिकाणी देखील शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर संपूर्ण सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो केला जाणार आहे। कॅमेरामन कृष्णासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।